शुभ सकाळ आणि आजचा आपला गडकोट मोहिमेचा दुसऱ्या टप्प्याचा दिवस तिसरा आणि आम्ही तिसऱ्या दिवशी कोरीगडच्या पायथ्याला आलो जसं तुम्हाला रात्री मी दाखवलं. आणि आता सकाळी आम्ही 6 वाजता उठलो. रात्री लेट झालं झोपायला, त्यामध्ये लेट उठलो थोडं. आणि आता उठून थोडं आवरून वगैरे टॉयलेटला वगैरे जाऊन आम्ही आता आंघोळ करायचं ठरवलंय. आणि काल राहिलो होतो ते हे मंदिर आहे, इथं चटई वगैरे टाकली होती, आम्ही झोपलो होतो. इकडे सायकली लावलं आणि ह्या साईडून आता आम्हाला इथं मागं करणार आहे. 2 दिवसाचे जे काही कपडे धुवून टाकायचे आहे. आणि या साईडला शाळा पण आहे इथं जिल्हा परिषदची. आणि वर दिसतोय तो आपल्याला कोराईगड, जिकडे आपल्याला जायचं आता थोड्या वेळाने. चला तर मग आवरूया पटपट, आंघोळी वगैरे करूया आणि जाऊया कोराईगडला. मित्रांनो, हीच ती मंदिराची बॅक साईड जिथं आम्ही आंघोळी वगैरे केल्या आणि मी बसलो होतो कपडे धुत. आदित्य बोलला मी काय धुणार नाही, तुझी धु. मग त्याची पण आणि माझी पण मी धुतली दोघांची. आणि मग मी आंघोळ केली आणि मग आम्हाला निघायचं होतं वर तिकडे कोराईगडला. चला तर मग जाऊया लवकर आता. मित्रांनो, मगाशी आपण आंघोळ करायला गेलतो आणि सगळं आता आवरलंय, पूर्ण रेडी झालोय आम्ही ट्रेकसाठी. सायकली आवरल्या, सगळं बॅग वगैरे आवरली. आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. बघू तिकडे भेटला नाही भेटला तर आम्ही गडावरती जाणार नाश्ता करायला. मग वर कोराईगडला जाऊन आपण नंतर जाणार आहे घनगडच्या दिशेने. तर बघूया किती वाजता आहेत. आणि इथं खाली जे घर आहे तिथं आजोबा होते, त्यांनाच सांगितलंय की आमची जेवणाची सोय करा. तर त्या आजोबांनी आपली जेवणाची पण सोय केली आहे. चला तर मग जाऊया आता कोराईगडावरती. आणि मी ब्लॉग नंतर मग गडाच्या खाली आल्यावरती कंटिन्यू करतो किंवा मग नाश्त्याचं दाखवतो. मग नंतर आपण स्टॉप करूया. चला जाऊया पुढे. मित्रांनो, आपण मगाशी होतो त्या मंदिराच्या इथं आणि जिथून आपण निघणार होतो. आणि आता आम्ही वर आलो जिथं काल रात्री जेवण केलं, तिथंच नाश्त्याची सोय पण झाली. तर तिथं नाश्ता करून आता आम्ही निघालो कोराईगडावरती. चला तर हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग थांबवतो आणि आता कोरीगडचा नवीन ब्लॉग बनवतो. चला भेटूया कोरीगडच्या खाली आल्यावरती परत. मग आपल्या पुढच्या प्रवासाचं मी दाखवलं तुम्हाला. मित्रांनो, कोरीगडच्या खाली आलो आणि थोडा आराम वगैरे जेवण वगैरे केलं त्या आजोबांच्या तिथं सांगितलं होतं. आणि खाली आल्यावर बघतोय तर काय झाली सायकल पंक्चर, उन्हातच लावली होती. आणि आता काहीच कळत नव्हतं काय करूया वगैरे, कारण की पंक्चर बघायला गेलं तर पंक्चर पण काय बारकं नव्हतं. पंक्चर डायरेक्ट ट्यूब फाटली होती. कसं काय झालं माहीत नाही, अचानकच झालं. पंक्चर असतं तर मित्रांनो काय तर टायरमध्ये घावलं असतं, पण आम्ही टायर पूर्ण चेक केलं, त्याच्यात काहीच नव्हतं. काय माहीत आता कसं झालं. मग त्यात पावसाचं वातावरण पण झालं. पण आम्ही बघूया म्हणलं आदित्याला मी काढतो पंक्चर, आपण जाऊया जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत पोहोचेल. चला तर मग आता पंक्चर काढतो पटपटानं, मग जाऊया आपण पुढे घनगडच्या दिशेने. पूर्ण सायकलीचं पंक्चर वगैरे आवरलं, बघू शकता तुम्ही कसा पसारा झालता. आता परत हे आवरायचं होतं आणि बघू शकता पूर्ण पावसाचं वातावरण झालतं. आणि वारं पण सुटलं होतं जोरात. पण मी म्हणलं जाऊया, उगाच थांबायचं कशाला, परत तिथंच थांबायला लागेल. आणि हे बोलून आम्ही निघालो पुढच्या दिशेने. आणि पुढं आलो थोडं तिथं वर, जिथं काल आपण हॉटेलमध्ये थांबलो होतो, नाश्ता वगैरे केला. तिथं वर आल्यावरती एकाने सांगितलं दुकाने इथं. आणि इथं आलो की बघितलं त्यांच्याकडं काहीच साहित्य नव्हतं माझ्या सायकलचं. मग जाऊ दे बोललं, त्यांच्या इथं काहीच हवा पण भरता आली नाही. आणि पुढं आल्यावरती लागले 2 फाटे, एक जातो आंबे व्हॅली सिटीला आणि एक जातो तो नाणेघाटला. आणि आदित्य फुल फास्टमध्ये होता उतारामुळं आणि त्याला मग काय कळलंच नाही. तो गेला निघून पुढे, जायचं होतं राईट साईडला. इथं जरा चौकशी वगैरे केली या लोकांकडे आणि मी राईटला गेलो, आदित्य गेलो लेफ्टला. मग त्याला बोलवलं आणि तो पण आला. मग पण सायकलीचा खूप मोठा घोळ झाल्यामुळं आम्ही तसंच रडत खडत गेलो. आणि पुढं आल्यावरती हे लागलं असे घनदाट जंगल. आणि इथं विचारलं तर ते बोलले पुढं रेंज नाही, काय नाही, तुम्हाला कॉल वगैरे घरच्यांना करायचं असले तर इथंच करा. पुढं बघू शकता कसं घनदाट जंगल. इथं जंगलात आम्हाला जायचं होतं पलीकडं. आणि थोडंसं वर आलो आम्ही की बघू शकता तुम्ही, हा लागला चढ आम्हाला. आदित्यची एनर्जी पण संपली होती. मग आम्ही दोघं पण, माझी पण थोडीफार संपली होतीच, दमलो होतो कारण की पंक्चर वगैरे काढून वगैरे.
आणि इकडं आल्या पुढं घनदाट जंगल लागलं. जंगलातनं सायकल ढकलत आम्ही निघालो होतो वर. चला तर मग आता जाऊया वर आणि बघूया. जंगल करून आलो पार आणि थोडं तिथून एक 5 किलोमीटर पुढं आल्यावरती हे घर लागलं. आणि आदित्यला बोललं थांब, या घरात आपली राहायची वगैरे सोय होती का बघूया. आणि नशिबाने तिथं काकू होत्या, तर काकू बोलल्या आमच्या मालकांची बोला आल्यावरती. तरी पण मी थांबलो. आदित्य बोललं चल पुढे बघूया, पण नको बोललं थांब. आणि थांबल्यावरती झालेली आमची सोय. आणि ह्या साईडून आम्हाला त्या काकांनी रूम वगैरे दिली त्यांच्याशी बोलून झाल्यावरती. तुम्हाला मी रूम दाखवतो. ह्या साईडला टॉयलेट वगैरे होतं. आणि इकडं ही आम्हाला रूम दिली ती राहायला. बेडशीट वगैरे ते बोलले नंतर देतो, तुम्ही आवरून घ्या हातपाय वगैरे धुवून. मग आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि पूर्ण आवरलं. आणि आता बघूया, हातपाय वगैरे झाले धुवून. मग आम्ही आलो त्यांच्या घरात जेवायला. आणि हे होतं त्यांचं घर. आणि नंतर आम्हाला कळलं की ते होते सरपंच या गावचे. मस्त असे त्यांनी आमच्याशी गप्पा वगैरे मारल्या. खूप मस्त वाटलं. आणि हे त्यांच्या घरातलं वातावरण. त्यांच्या घरात TV पण फोनला काहीच रेंज नव्हती मित्रांनो. हा त्यांचा होता पलीकडचा हॉल, इकडे किचन. आणि तिथं एक आजी होत्या त्यांच्या आई. त्यांनी आम्हाला असं मायेने भरवलं की जसं काय आमची आईच आहे, साक्षात आपलीच आई होती. आणि इकडं महाराजांची प्रतिमा होती मस्त अशी त्यांच्या घरात. आणि भिंतीवरती फ्रेम होती, ती स्टाईल होती. तर दादाशी पण त्यांच्या खूप गप्पा मारल्या भारी. आणि मस्त असा त्यांचा सगळ्यांचा स्वभाव आमच्या घरच्यांसारखंच होते. आणि हे आजोबा आणि ही आजी होती. ह्या आजींनी मला खूप भाकरी वगैरे खायला दिली. ह्या आजोबा बोलले या आमच्या घरी वगैरे, तिकडे ते गावात राहायचे. आणि ह्या काकूंशी सगळ्यात आधी आम्ही बोललो होतो. त्या काकू बोलले होते जे आमच्या मालकांशी बोल. आणि हा आदित्य. आणि मस्त असं त्यांनी नंतर आम्हाला बेडशीट वगैरे दिलं, बघू शकता तुम्ही. आम्ही रूम केली रेडी, झोपायला झालो रेडी. ती आपली राहायची रूम. आणि आजच्या दिवसाचा प्रवास हा एकदम भयानक. म्हणजे माझा जो 10 दिवसाचा मागचा प्रवास होता त्यातला भयानक वेगळा होता. आणि आजच्या प्रवासातला म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या प्रवासातला त्यातला भयानक प्रवास हा म्हणता येईल आपल्याला. कारण की कोरीगड वगैरे केला आम्ही आणि खाली आलो उतरून. तिथं काय झालं, सकाळी आम्ही सांगितलं होतं एकांना जेवण झालं. एक आजोबा होते, ते बोलले ठीक आहे बाळा करतो जेवण, बाकीचा काही विषय नाही. तर नंतर आम्ही कोरीगड खाली उतरून आल्यावरती आम्ही जेवण वगैरे केलं. आणि नंतर निघायची तयारी करायला लागलो. तेवढ्यात माझा पार्टनर होता, तो झोपला. मग तो झोपू द्यायला अर्धा तास. मी त्यावर फोन वगैरे बघितला, मग त्याला झोपून दिलं, त्याला आराम करून दिला. आणि नंतर मग आम्ही निघायची तयारीत होतो. तेवढं त्या बाबांनी आवाज येऊन बोलवला. अरे बाबा बोलले अरे जेवणाचे पैसे तर आपण ज्या ह्यानी बघितलं पर्स्पेक्टिव्ह की ते नाही घेणार, पण त्यांनी घेतले आणि आपण दिले काही न बोलता दिले. आणि नंतर आम्ही निघायच्या तयारीत सायकली आम्ही त्यांच्या घरच्या इथं लावत होत्या आणि दुसरीकडे झोपलो होतो. तर तो आम्ही सायकल घ्यायला गेलो. तेवढ्यात सायकलीकडे बघतोय तर काय मागचा टायर पंक्चर. आता करायचं काय, ना तिथं काय सोय ना हवेचं दुकान येणार आहे. पण आपल्याकडे होतं पंक्चर किट. आणि मला वाटलं बारकशी पंक्चर होईल सगळं. पण बघायला गेलो डायरेक्ट ट्यूबला चीर पडली होती. आम्ही दोघं पण डायरेक्ट हँग झालो बघून सगळं. पण म्हणलं आलोय करायला लागणार आहे. मग ट्यूबचा तुकडा होता माझ्याकडे, ट्यूबचा तुकडा लावल्यानंतर आलो. मग काय होतं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिसेलच काय काय दाखवलंय सगळं. चला तर मग आजचा दिवस तिसरा, गडकोट मोहीम टप्पा दुसरा हा झालाय पूर्ण. भयानक असा हा टप्पा म्हणता येईल. जय शिवराय. चला भेटूया पुढच्या टप्प्यामध्ये पुढचे दिवस.